हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करतो। नित्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरी उपासनेला आपण प्रारंभ करतो। आपला श्लोक सुरू आहे आणि त्यानुसार विचार करायला आपण केलेला आहे। वर्णन करताना माऊलींनी त्या अधियज्ञाला जाणण्यासाठी सांगितलेली जे विस्ताराने सांगितलेलं अधियज्ञाचं स्वरूप त्याचा विचार आपण केला। वैराग्य इंधन असायला पाहिजे, इंद्रियांचा अग्नी प्रदीप्त व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये विषयांच्या आहुती पडलेल्या असतात किंवा आधार मुद्रा लावणं, वज्रासनामध्ये बसणं, संयम अग्नीची कुंड शब्द वापरला आहे आणि मन आणि प्राण यांचा संयम झाल्यानंतरच हा अग्नी ज्ञानाचा अग्नी पेटत असतो। माऊलींनी सर्वसामान्य यज्ञ आणि ज्ञान यज्ञ यामध्ये फार मोठा फरक सांगितलेला आहे। तो फरक आपल्याही लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे। आपला परमार्थ आणि ज्ञानाच्या प्राप्तीसाठी केलेला परमार्थ हा फार फरक आहे। भगवंताची प्राप्ती हा मुख्य उद्देश ठेवून जो परमार्थ केला जातो तो शुद्ध आणि सर्वश्रेष्ठ परमार्थ असतो। पण भगवंताला पुढे करून संसाराच्याच मागण्या मांडण्यात जर विचार चालू असेल तर त्याला दिसायचा नुसता परमार्थ आहे। म्हणून दिसायचा परमार्थ आणि असायचा परमार्थ या गोष्टी वेगवेगळ्या आहेत। दिसायसाठी केलेला परमार्थ खूप लोक करत आहेत आणि त्याचा जो प्रत्यय यायचा आहे, जी प्रतीती आहे ती तेवढ्या पुरतीच आहे की संसाराचा सगळी साधनं त्यांना प्राप्त होतील, देव सोडून सगळं मिळतं। कारण मागणी संसाराचीच आहे। देवाला पुढे करून आणि आपणच आपला परमार्थ अतिशय सुंदर दर्जाचा आहे अशी स्वतःची समजूत करून त्यांचा परमार्थ ज्यांचा चालू असतो त्यांना भगवत प्राप्ती होणं फार मुश्किल गोष्ट आहे। म्हणून माऊलींनी ज्ञानाग्नी जो शब्द वापरला किंवा ज्याला ज्ञानयज्ञ शब्द वापरला तो ज्ञानयज्ञ सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे। इतर यज्ञांच्यापेक्षा मागच्या वेळेस त्याच्यावर चिंतन झालेलं आहे, पण सोप्या सोपी गोष्ट आहे की भगवंताच्या प्राप्तीसाठी ज्या म्हणून गोष्टी केल्या जातात त्याला ज्ञानयज्ञ म्हणतात। नाम हा यज्ञ आहे। नाम जपयज्ञ तो परम, माऊलींचीच ओवी आहे। नाम हा फार जप हा फार मोठा श्रेष्ठ दर्जाचा यज्ञ आहे। आणि हा कशासाठी केलेला असेल तर भगवंताच्या प्राप्तीसाठी जर नामयज्ञ सुरू असेल तर तो ज्ञानयज्ञच असतो। भजन यज्ञ, शास्त्राभ्यास यज्ञ, पण उद्देश काय असला पाहिजे? ज्ञानप्राप्ती, भगवत प्राप्ती। ज्ञान आणि भगवंत, ज्ञान आणि आनंद वेगवेगळे नाहीत, ते एकच आहेत। ज्ञान आणि तृप्ती, समाधान ह्या एकच गोष्टी आहेत। भगवंताची स्वरूपच आहे। भगवंताचं रूप एक आनंद रूप आहे। यावरून आपल्या लक्षात येईल भगवंताचं दुसरं रूप ज्ञानरूप आहे। म्हणजे ज्ञान आणि आनंद हे एकच आहे। त्याला सद चिद आनंद हे काय तीन वेगवेगळे नाहीत, एकच आहेत। म्हणून या आनंदाच्या प्राप्तीसाठी निखळ आनंद, ज्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही, ज्याला कुठल्याही प्रकारचं साधन लागत नाही, असा साधनविरहित असलेला असा जो आनंद आहे त्या आनंदाला ज्ञानयज्ञ असं म्हणतात। म्हणजे ज्ञान म्हणतात। ज्ञानाची प्राप्ती झाली याचा अर्थ काय होतो तर त्या दृष्टीनं भगवंताच्या प्राप्तीचा विचार केला त्यालाच ज्ञानयज्ञ म्हणायचा। माऊली म्हणून त्यासाठी विचार सांगितलेला आहे
ही ज्ञान अग्निरूप त्यामधला धूर निघत नाही, असे कालच्या चिंतनामध्ये आपण विचार केला होता. याचा धूर निघत नाही, कारण वैराग्य तीव्र असलं की तीव्र वैराग्यातली लाकडं चांगली पेटतात. म्हणजे विरक्तीनंच ज्ञानाची प्राप्ती होत असते. विरक्ती नसेल तर वरवरचा अभ्यास, वरवरची भक्ती होऊ शकते. म्हणून याला सगळ्यांना म्हणलेला आयशेन ही सकळ ज्ञानी समर्पे. असं सगळं जे समर्पण केलं जातं मग ज्ञान ते ज्ञेयी हरपे. ते ज्ञानसुद्धा जे प्राप्त करायला गेलेलं असतं ते सुद्धा हरपून जातं. ज्या ज्ञानानं ज्या भगवंताची प्राप्ती करायची त्या भगवंताची एकरूप झाल्यानंतर ज्ञान घेणारा आणि ज्याचं ज्ञान घ्यायचं आहे ते ज्ञेय भगवंत ब्रह्म, हे दोन्हीही एकरूप होतात. आणि पाटी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरलेलं फक्त ब्रह्मरूपता शिल्लक राहते, अन्य काही नाही. आणि एकच गोष्ट आजपर्यंत सिद्ध झालेली आहे, शास्त्रानं प्रमाणानं तर्काने सगळ्यांनी सिद्ध करून दाखलेलं आहे. एकच तत्व सगळ्या ब्रह्मांडामध्ये आहे आणि त्या तत्वावर दिसणारे हे अंकुर, त्याला जग, ज्याला संसार असा शब्द वापरलेला आहे. मग एकच तत्वाचा हा विस्तार आहे. म्हणून इथं ब्रह्मतत्व एकच उरतं असं माऊली म्हणतात. त्याचं कारण आहे तर ब्रह्मज्ञान हे होतच नाही. तर ब्रह्मज्ञान होत नाही अशी एक वृत्ती तयार होते. काल आपण बघितलं असं त्याला एक ज्ञान होतं आणि ते ज्ञानच ब्रह्मरूप होत असतं. त्यामुळे झालेलं ज्ञान हे कधीही खरं ज्ञान असू शकत नाही. मला अमक्याचं ज्ञान आहे, मला तमक्याचं ज्ञान आहे, हे झालेली ज्ञान आहे. पण ह्या झालेल्या ज्ञानामध्ये असलेलं ज्ञान जे आहे ते होतच नाही. ते आहेच मूळचं. मग कसं होईल? त्यासाठी विचार इथे सांगितलेला आहे की झालेलं ज्ञान नव्हे तर मावळलेलं जे ज्ञान असतं वृत्ती ज्ञान, त्याला आत्मज्ञान म्हणतात. वृत्ती जेव्हा शांत होतात तेव्हाच ज्ञानाला आपल्याला ज्ञानाचा अनुभव यायला लागतो. म्हणजे परमात्मा काय आहे हे कळायला लागतं. वृत्ती जोपर्यंत वृत्ती जागे आहे तोपर्यंत संसाराचंच ज्ञान होतं. आणि वृत्ती जेव्हा संपून लय पावतात तेव्हाच भगवंताचं ज्ञान होतं. असा थोडक्यात विचार माऊली या ओवीमध्ये मांडतात. आता पुढील ओवीमध्ये तोच विषय पुढे सांगायला चालू आहे. तया नावगा आदियज्ञ. आणि जे उरलेलं असतं ना त्याला त्या आदियज्ञ म्हणलेलं आहे. ऐसे बोलिला जव सर्वज्ञ तव अर्जुन अतिप्राज्ञ तया पातले ते. त्यावेळी यज्ञ हे जे आहे त्यालाच ज्ञेय, त्यालाच आदियज्ञ, ज्ञेय यज्ञालाच आदियज्ञ म्हणतात. या अर्जुनाला पातले लवकर लगेच समजलं, कारण अर्जुन हा हुशार आणि बुद्धिमान होता. श्रोता बुद्धिमान असावा लागतो, निरपेक्ष असावा लागतो आणि भगवत प्राप्तीची त्याच्यामध्ये तळमळ असावे लागते. त्यालाच ज्ञान कळतं. ऐकल्यामुळं केव्हा कळतं तर ऐकण्यामध्ये भगवत प्राप्ती हाच उद्देश असला पाहिजे. ज्ञान मिळवण्याची तळमळ असली पाहिजे. ज्ञान सांगणाऱ्या त्या सद्गुरुवृत्ती किंवा जे कोण सांगणारे महात्म्य आहेत, शास्त्र आहे, त्याच्यावरती आढळ श्रद्धा असली पाहिजे. आणि मगच ते श्रवण फलद्रूप होत असतं. असा श्रवण फलद्रूप होणारा एकमेव श्रोता आपल्याला बघायला मिळतो. असे उपनिषदामध्ये सुद्धा वर्णन केलेला श्वेतकेतू आहे, नचिकेताचं वर्णन केलेलं आहे. असे काही श्रेष्ठ दर्जाचे श्रोते आहेत. आणि हे श्रेष्ठ दर्जाचे श्रोते वेगळ्या पद्धतीने त्यांना ज्ञान दिलेलं आहे. पण हे ज्ञान घेणारा हा श्रोता जो आहे तो युद्धभूमीवरती आहे. आणि युद्धभूमीवर असताना हे ज्ञान सांगितलेलं आहे. यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची, युद्धभूमीवर श्रवण करताना केवढ्या प्रकारचं अवधान असायला पाहिजे हे आपल्या लक्षात येतं. म्हणून माऊली म्हणतात ऐसे बोलीला जो सर्वज्ञ, भगवंताला सर्वज्ञ म्हणतात, तो अर्जुन अतिप्राज्ञ अत्यंत बुद्धिमान, अतिप्राज्ञ अत्यंत बुद्धिमान तया पातले ते, त्याला ते सर्व समजले. पातले समजले. सर्वज्ञ म्हणजे सर्वज्ञानी. भगवंत सर्वज्ञानी आहे. जीव अल्पज्ञानी आहे आणि भगवंत सर्वज्ञानी आहे. तो भूत भविष्य काळ वर्तमान काळ जाणतो म्हणून सर्वज्ञ आहे. आम्हाला फक्त भूतकाळच समजतो, बाकी काही समजत नाही. आम्हाला तीन स्थिर समजत नाही. आम्हाला फक्त एकच स्थिती समजते. आम्हाला स्थूल देहाचं कळतं, बाकी उरलेल्या देहाबद्दल आम्हाला काय असते,
अज्ञान असतं. आम्हाला दोन एकच अवस्था, जागृती अवस्था तेवढी समजते. उरलेल्या ज्या अवस्था आहेत ना, त्या अवस्थेबद्दल आपलं अज्ञान असतं. म्हणून जीव अज्ञानी आहे किंवा अल्पज्ञ आहे म्हणूया आपण. अज्ञानी म्हणण्यापेक्षा अल्पज्ञ आहे. पण भगवंत कसा आहे, सर्वज्ञ आहे. म्हणून ती उपमा त्यासाठी दिलेली आहे. आणि पण अर्जुनाला काय शब्द वापरला बघा, अत्यंत बुद्धिमान, अतिप्राज्ञ. अतिप्रज्ञ असा शब्द भगवंतांनी वापरला. हे जाणोनी म्हणतले देवे, पार्था परिसुतू आसी बरवे. हे सगळं समजल्यानंतर तो ऐकायला लागलाय आणि अगदी काळजीपूर्वक ऐकायला लागला. हे समजल्यानंतर पार्था परिस्थितू आहासी बर्वे, अर्जुना तू चांगल्या प्रकारे ऐकत आहेस. बर्वे चांगल्या ऐकत आहेस, परिस्थितू ऐकत आहेस. या कृष्णाची या बोलासवे येरू सुखाचा झाला. या भगवंताच्या भाषणाबरोबर अर्जुनाला अत्यंत आनंद झाला, अत्यंत सुखावला असा शब्द आहे. सुखावला शब्दाचा अर्थ आहे त्याला समजलं. आनंद आणि सुख कधी होत असतं, ज्यावेळी संतांच्या वचनांचा ज्यावेळी खरा अर्थ समजायला लागतो आणि आपल्याला त्याचा अनुभूती यायला लागते ना, त्यावेळी त्याचा आनंद होतो. अर्जुनाला तशी अनुभूती यायला लागलेली आहे म्हणून अर्जुनाला बुद्धिमान म्हणलेला आहे. बुद्धिमान का, तर त्याला खरोखर जे पाहिजे तेच प्रश्न भगवंताला विचारलेला आहे. त्यामुळे भगवंताला त्याच्या श्रवण क्षमतेचा आनंद झाला आणि भगवंताने केलेल्या प्रशंसेमुळे अर्जुनाला सुद्धा अर्जुन सुखावला. कारण भगवंताला सर्वज्ञ म्हटलं, कारण मायाकारी हे जे जगत जे आहे ते सर्व जाणतो. जीवाला अविद्येचं वेष्टन असल्यामुळं जीव काहीच जाणत नाही. जीवाला त्याची स्वतःची ओळख नसते. देवाला स्वतःची ओळख असते आणि जगाची ओळख असते. जे स्वतःला आणि जगाला ओळखतात त्याला सर्वज्ञ म्हणतात आणि जे फक्त जगालाच ओळखतात ते अल्पज्ञ असतात. जीव फक्त जीवाची सामर्थ्य केवढं आहे जगाचं ज्ञान करून घेण्यामध्ये. काही माणसांना 15, 20 भाषा येतात, आल्या असतील, येतील, पण त्यांना त्यातला अंदाज जो आहे सुखाचा तो काही कळणार आहे का सांगा बघू. ते एक प्रकारचं वृत्तीज्ञान आहे आणि ते शाब्दिक ज्ञान कुणाला येऊ शकतं. पण हे जे आत्मज्ञान जे आहे ते आत्मज्ञान जीवाला नसतं. म्हणून जीव स्वतःला ओळखत नाही, माझं स्वरूप काय आहे ओळखत नाही, तो जगाला ओळखतो. भगवंत मात्र सगळं जे मायाकारी जे जगत आहे ते सर्व तो जाणतो आणि म्हणून भगवंत विश्वरूप आहे आणि तो सर्वाला जाणतो. जीव मात्र अज्ञानीने अल्पज्ञ आहे. तर श्रोता आणि वक्ता कसा असावं याचं वर्णन या 2 ओवीतून माऊलीने केलेलं आहे. आणि काय बाळाला काय आवडते ना हे फक्त आईला कळत असते बरं काय. तसं अर्जुनाला खऱ्या शिष्याला काय गरज आहे, कुठल्या ज्ञानाची, कशाची आस लागलेली आहे, कशाची तळमळ आहे, हे खऱ्या शिष्याची तळमळ फक्त सद्गुरूच जाणत असतात. तसाच विचार माऊलीने इथं मांडलेला आहे. या 2 ओवीमधून तेच सांगायचं आहे की एकच गोष्ट आहे की जी फक्त आईला समजते आणि सद्गुरूंना समजते. सद्गुरू सर्वज्ञच असतात आणि शिष्यांच्यावर त्यांचं प्रेम असतं आणि बाळाचे आईबद्दलची ओढ असते. म्हणून बाळाला आणि आईला दोघांचा संवाद बरोबर जुळत असतात. तसं शिष्य आणि सद्गुरू, शिष्याने काही विचारेल तर विचारण्या अगोदर त्याची पूर्तता करण्याचं काम सद्गुरू करत असतात. बाळाला भूक लागायची आहे, भूक लागण्याचा अंदाज घेऊन आई त्याला पाजवत असते. या सगळ्या गोष्टीवरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की सद्गुरू आणि आई यांची ही जी नाती आहेत आपल्या आयुष्यामधली ही फार श्रेष्ठ दर्जाची नाती आहेत असं माऊलींनाच म्हणायचं आहे. आणि म्हणून माऊलींची पुढची ओवी अत्यंत लक्षात ठेवण्यासारखी आहे बघा, अत्यंत महत्त्वाची ओवी आहे. काय म्हणतात बघा, देखा बाळकाची या धनी धाईजे, का शिष्याची ये झाले पण होईजे, हे सद्गुरूची एकलीने जाणीजे, का प्रसवती या. अतिशय सुंदर ओवी टाकलेली आहे. सद्गुरू आणि आई यांच्यामधलं असणारं ह्यांचं प्रेम जे आहे ते बाळ आणि सत्शिष्य ज्याला आपण म्हणतो त्यांच्यावर किती प्रकारचं कसं असतं. ते का बाळकाच्या धनी धाईजे, लहान मुलाच्या तृप्तीने धनी धाईजे, तृप्तीने तृप्त होणे. धनी धाईजे शब्दाचा अर्थ आहे दिल्यामुळं तृप्त होणार. धनी धाईजे एखाद्या तृप्तीने तृप्त होणे. बाळकाच्या धनी धाईजे, बाळ तृप्त झालं, बाळाची भूक शांत झाली की आईला पण तृप्ती वाटत असते. अशी एकमेव गोष्ट आहे बरं का की दुसऱ्याच्या तृप्तीने आनंदाने आपल्याला आनंद होणं हे श्रेष्ठ व्यक्तीचं लक्षण आहे बरं का.
पण इथं म्हणलेलं आहे बाळकाची या धनी धायजे. दुसरी का शिष्याचिनी झाले पण होईजे, किंवा शिष्य कृतार्थ झाल्यामुळे आपण कृतार्थ व्हावं. काय सद्गुरूंचा विचार कसा सांगितलेला आहे बघा. माऊली बोलतात की सद्गुरूंची कृतार्थता शिष्याच्या कृतार्थतेमध्ये आहे. शिष्यामध्ये असणारी त्या परमार्थ ज्ञानाची जी तळमळ आहे त्या तळमळीला कधी एकदा शांत करेल असं सद्गुरूंना वाटत असतं. आणि शिष्य कृतार्थ झाला की कृतार्थता गुरुना वाटत असते. म्हणून देखा बाळकाची या धनी धायजे, मुलाच्या तृप्तीने तृप्त होणारी आणि शिष्याचिनी झाले पण होईजे, शिष्याच्या कृतार्थेने कृतार्थ होणारे हे प्रेमाचा एकटा जो प्रकार आहे. सद्गुरुनी एकलिनी जाणीजे, एकटे सद्गुरू आणि प्रसवतिया. प्रसवतिया म्हणजे जन्म देणारी, जी प्रसवते म्हणजे जन्म देते बाळाला, अशी जन्म देणारी आई आणि सद्गुरू हे फक्त दोघांनाच हे कळत असतं. इतर कोणीही जाणू शकत नाही. एकलिनी जाणीजे शब्द त्यासाठी वापरलाय. कोणी नाही कशासाठी सांगितलं? एकलिनी शब्दानं सांगितलेला आहे. एकलेनी जाणीजे का प्रसवतिया. शब्द दोन आहेत. एक सद्गुरूची का प्रसवतिया. एक तर सद्गुरू असतील नाहीतर आई असतील. हे एकटेच जाणीजे. काय तर देखा बाळकाची या धनी धायजे, बाळकाच्या कशानं तृप्तीनं तृप्त होणारे आणि शिष्याच्या कृतार्थेनं कृतार्थ होणारे सद्गुरू हे एकटेच असे आहेत की जे जाणू शकतात. सद्गुरे आईनेच किंवा सद्गुरूनेच जाणावा. हा प्रेमाचा प्रकार एकटी सद्गुरू किंवा आईच जाणतात, दुसरं कोणी जाणू शकत नाही. श्रेष्ठ दर्जाचं प्रेम बरं काय शिष्य आणि सद्गुरू यांच्यामधलं आहे. आणि आई आणि बाळ यांच्यामधले दोन्ही दृष्टांताला चॅलेंज देता येत नाही. बरं काय माऊलींचे सगळे दृष्टांत आहेत ना, त्यांना चॅलेंज करता येत नाही, आवाहन करता येत नाही. हे खरेच आहेत काय, ह्याला प्रमाण काय वगैरे. आईचं आणि सद्गुरूंचं उदाहरण देऊन प्रेमाची उच्च दर्जाची अवस्था माऊलींनी वर्णन केलेली आहे. एवढं दुसरं कोणच प्रेम करू शकत नाही एखाद्या बाळावरती, आणि एवढं कोणच प्रेम करू शकत नाही एखाद्या साधकावरती. साधक जो शिष्य असतो तो त्या शिष्याची कृतार्थता जाणून आपणही कृतार्थ होतात. आईला आपल्या बाळाचा होणारा विकास आणि प्रगती पाहून डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात. हे कुणाला दुसऱ्याला येतील का सांगा बघू? कधीच येणार नाही. बरेच जण दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःख मानणारे लोक आहेत. काहींची पातळी आहे दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणं आणि दुःखामध्ये दुःख मानणं. ही सार्वजनिक स्थिती आहे प्रत्येक सामान्य माणसाची. कुणाला तरी दुःख झालं की आपल्याला दुःख होईल कदाचित, कुणाला तरी सुख झालं तर आपल्याला सुख होईल. पण कुणाला तरी दुःख झालं तर आपल्याला दुःख होणं किंवा दुसऱ्याच्या सुखामध्ये आपण सुखी होणं ही अवघड गोष्ट आहे. ते फक्त सद्गुरू आणि आईलाच कळते. दुसऱ्याच्या सुखानं सुख होणं, मनापासून सुख होणं फार अवघड असते. बरं काय दुसऱ्याच्या दुःखानं एक वेळा एखादी व्यक्ती व्याकुळ होईल, कारण कदाचित माझं असं झालं असतं तर, ह्या कल्पनेनं ती व्यक्ती दुःखी होते. परंतु दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणारे दोनच प्राणी आहेत. त्यांना प्राणी आपण म्हणूया. दोनच. एक म्हणजे जन्म देणारी आई आणि दुसरी आहे ती दुसरी आई, ती म्हणजे सद्गुरू. हे फक्त दोनच प्रेमाचा हा अतिउच्च प्रकार जाणू शकतात. माऊलींनी चॅलेंज न करता येणारी अशी ओळ वापरलेली आहे. का तर एखाद्या तान्हुल्या बाळाचं पोट भरलं आहे या समाधानानं तृप्त होणारी ही जन्म देणारी आई असते. तिला लगेच समजतंय माझ्या बाळाचं पोट भरलेलं आहे. आणि शिष्य जो आहे तो पूर्णत्वाला पोचला हे कळल्यावर स्वतःला कृतार्थ मानणारे केवळ सद्गुरूच असू शकतात. जगामध्ये कुणालाच कृतार्थता वाटणार नाही. बरं का कुणाला म्हणजे फार जर असं जपून वाक्य वापरायला पाहिजे. खरंच कुणाला वाटत नाही. कुणाबद्दल तर चांगलं झालेलं कुणाला चांगलं वाटत नाही. इतकी वाईट अवस्था आपल्याकडे आहे. फक्त संत सद्गुरू जे असतात ना ते कुणाचेही म्हणून करी लाभावी ना प्रती ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रती. असा कळवळा फक्त संतांच्याकडे असू शकतो, अन्य कुणाकडेही नाही. कुणीही काही केलं तर संतांना त्या जीवाबद्दल दया आणि करुणाच येत असते आणि त्यांच्या प्रगतीमध्ये कृतार्थता वाटत असते.
शिकागोमध्ये झालेल्या भाषणामध्ये माझ्या बंधू आणि भगिनीनो असा पहिला शब्द, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, असा पहिलं वाक्याचा सुरुवात केल्यानंतर त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला विवेकानंदांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच, आणि लोक कडकडून टाळ्या वाजवली. त्यांच्या एका चरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे की सगळे लोक टाळ्या वाजवत होते, एवढा लाखोचा समुदाय समोर होता, आणि त्या लाखोच्या समुदायातून विवेकानंद म्हणतात, माझे सद्गुरू परमहंस रामकृष्ण जे आहेत ते कृष्ण, त्यांनी पुढे वर येऊन त्या सगळ्या समुदायातून माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. का? मी सगळ्यांना संबोधलं माझे भाऊ आणि बंधू आणि भगिनीनो. जगातले सगळे बंधू भगिनी जी समजतात ते एकमेव संत असतात, आणि याला प्रतिसाद देणारा, यांना योग्य ती प्रतिक्रिया देणारा एकमेव सद्गुरूच असू शकतात, नाहीतर आई. दोन्हीपैकी दुसऱ्याशिवाय कोणी चांगली प्रतिक्रिया देणारच नाही. कुणाचं चांगलं झालं ना ते कुणालाच बरं वाटत नाही. ही सर्वसामान्यांची अवस्था आपल्याला माहिती आहे. आपलं चांगलपण जर तपासायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं, स्वतःचं परीक्षण करायचं. आणि समजा दुसऱ्याचं काहीतरी चांगलं झालेलं असेल आणि आपल्याला जर छान आत वाटत असेल, अरे बरं झालं रे, त्यांचं जे त्यांना हे मिळालं ते खूप छान झालं, असं खरंच मनातून वाटत असेल तर आपण समजायचं आपण सज्जन माणूस आहोत, आपण देवाला प्रिय होऊ शकतो, इतकी पात्रता आपल्यामध्ये आहे. हे कायम समजून ठेवण्यासारखं आहे. पण फार अवघड गोष्ट आहे बरं काय, की कधी कधी लोक वैऱ्याचं वाईट होऊ दे म्हणतात की भाग वेगळाच आहे, पण आपल्या जवळ असणाऱ्या माणसांचं सुद्धा चांगलं झालेलं, ते आनंदित असलेले पाहत नाही. मग ते कुणाला पाहतं? एक तर सद्गुरू असायला पाहिजेत, नाहीतर दुसरी आई असायला पाहिजे. अन्य कुणालाही चांगलं आवडत नाही. म्हणून तृप्तीतून तृप्त होणारी, बाळाच्या तानुल्याच्या तृप्तीतून तृप्त होणारी, समाधानी होणारी ती आई. आणि शिष्य जेव्हा पूर्णत्वाला जातो त्यावेळेला पूर्णत्वाला जाणाऱ्या त्या कृतार्थतेमध्ये आपली कृतार्थता, आपलं मोठेपण पाहणारे सद्गुरू, त्यांना मोठं झाल्यासारखं वाटतं, अभिमान वाटतो कृतार्थ झालेल्या शिष्याबद्दल. परंतु मीच सर्वश्रेष्ठ शिष्य आहे, मीच सद्गुरूंचा लाडका झालो पाहिजे, माझ्याशिवाय कोणी सद्गुरूंच्या जवळ येता कामा नये, अशी वृत्ती ठेवणारे बी काही शिष्य मंडळी आहेत की जे दुसऱ्या शिष्यांना शिष्यत्वपणा द्यायलाच तयार नसतात. सद्गुरूंनी दिलेला असतो पण हेच द्यायला तयार नसतात, आणि त्यांचा अधिकार खूप चालत असतो ना, आणि त्यामुळं ह्यांचं शिष्यत्व काही वेळा नाकारणारे सुद्धा असे काही शिष्य शिष्यबंधू आहेत आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे दोन श्रेष्ठ नात्याचा उल्लेख या भूमीमध्ये माऊलींनी केलेला आहे. खरंच विचार करायला लावणारी आपल्याला उभी आहे. दोन श्रेष्ठ नाती कोणती असतील तर एक म्हणजे लहान बाळ आणि आई, आणि दुसरं, लहान बाळ मी मुद्दाम शब्द वापरला, मोठा झाला ना त्याच्याबद्दल काहीतरी सुरू होतं. मग तर लहान बाळ आणि आई, पिणारं बाळ आणि आई, आणि ज्ञानासाठी तळमळून ती पूर्णत्व प्राप्त करणारा शिष्य, या दोघांच्या गुरु शिष्यांची जोडी आणि आई मुलाची जोडी यांच्याच कृतार्थता बघायला मिळते. कारण या दोघांनाच परतफेडीची अपेक्षा मनात न आणता ही प्रेम पुरवणारी दोन नाती आपल्याला बघायला मिळतात. ही दोनच नाती अशी भूतलावरती अजूनही शिल्लक आहेत, ती म्हणजे त्यांना कसल्याही परतफेडीची अपेक्षा मनात सुद्धा नसते. कुठल्याही प्रकारची इच्छा ते त्यांच्याकडून घेण्याच्या बदल्याला मागत नाहीत, असे एकमेव आहे. सद्गुरू आपल्याकडे काय मागत नाहीत. ज्ञान दिल्याबद्दल त्यांची मागणी काय आहे तर भजावे ईश्वराशी भजावे, माझ्या माघारी, माझ्या पाठोपाठ, माझ्यानंतर ईश्वराचं भजन तुम्ही करावं. समर्थांची ओवीच त्या संदर्भातली आहे. तर माझ्या माघारी तुम्ही करावं, मला माझं मागणं काही नको आहे, मला काही तुम्ही देऊ नका, असं सद्गुरू बोलतात. आणि आई तरी मुलाकडे काय मागते तर मूल मोठं झालं हीच आईची मागणी पूर्तता करणारा क्षण असतो. आईला दुसरं काय नको असतं, आपलं बाळ मोठं व्हावं, यशस्वी व्हावं जीवनामध्ये, आणि ते सदृढ राहावं, हीच एकच तळमळ आईला असते. म्हणून एकमेव अशी दोन नाती आहेत की जी प्रेम पुरवतात तर काय मागत नाही. जगातली सगळी नाती
ही स्वार्थावर आधारलेली असतात. कुणाकडून तरी काहीतरी हवं असतं म्हणूनच कोणतरी कुणाला काहीतरी देत असतं. त्याशिवाय दुसरं कोण कुणाला देत नाही. कोणतरी काही सेवा करत असतं ना, तर सेवाच्या बदल्याला काहीतरी लागत असतं, पाहिजे असतं. नोकरी करत असतो, नोकरीच्या बदल्याला मला पगार पाहिजे असतो. म्हणून इथं एक दोन आहेत, एक जन्म देणारी आई आणि दुसरा जन्म देणारी आई सद्गुरू. एक फिजिकली जन्म देते आणि दुसरी आध्यात्मिक जन्म, जो पारमार्थिक जन्म होतो तो सद्गुरूंच्या द्वारे होत असतो शिष्याचा. त्यामुळे लहान बाळाचा जन्म देणारी, फिजिकली जन्म देणारी जी आई आहे, आणि दुसरा हे स्पिरिच्युअली जन्म देणारे जे असते ती आई म्हणजे सद्गुरू आहेत. म्हणूनच तुकोबा त्याचं वर्णन करतात की आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कशाचाही लाभाचा विचार करत नाहीत. किंवा नाथांची एक फार सुंदर उभी आहे, अधोद्वारे उपजविता ते लौकिकी माता पिता. अधोद्वार म्हणजे खालच्या द्वारानं ज्याची जन्म होतो त्याला माता पिता म्हणतात. ज्यांच्याद्वारे जन्म होतो ती माता पिता. अधोद्वारा आतळो निदिता तो सद्गुरु पिता सत्यत्व शिष्या. अशी छान उभी टाकली आहे बघा, नाथ भागवतामधली उभी आहे. अधोद्वारे उपजविता ते लौकिकी माता पिता. ओळख सांगितली. माता पिता कुणाला म्हणायचं? जे शारीरिक दृष्ट्या जन्म देतात ते. आणि अधोद्वार आतळो निदिता. परंतु हे जन्म जे घेणं आहे, हे जन्म घेणं जो बंद करतो तो आहे सद्गुरु पिता सत्यत्व शिष्या. त्याला ती केवढी मोठी आई आहे बघा. ही आई मृत्यूलोकामध्ये संसारामध्ये जन्माला घालते. आई पण ही मोठेपण आहे, पण सद्गुरूंचं मोठेपण त्या आईपेक्षाही मोठं आहे. सद्गुरू ही माता जी आहे ती श्रेष्ठ दर्जाची का आहे? तर कुणाचाही संबंध न येता जन्माला घालेल किंवा जन्माला येण्याचंच बंद करून टाकेल. आता आपल्याकडे आपण गजानन महाराजांचा, स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा करतोय बघा. ही अशी माणसं प्रकट झाल्यासारखी येत असतात, प्रकट होतात, कारण त्यांना काही संबंध नसतो त्याचा. तर तसे सद्गुरू जे असतात ना, हे सद्गुरू आपल्याला एक वेगळा जन्म देतात, पण त्या ठिकाणी जन्म देण्याची प्रक्रिया नसते. प्रक्रियेविना जन्म देणारे सद्गुरू असतात. म्हणून इथं ती श्रेष्ठ दर्जाची माता म्हणलेला आहे. म्हणून वर्णन करताना अधोद्वारा आतळो नेदिता, अधोद्वाराकडे जाऊच देत नाही, तेच तो सद्गुरू पिता सत्यत्व शिष्या. म्हणजे खालच्या दाराने उत्पन्न करणारे माता पिता असते आणि खालच्या दाराशी संबंध होऊ देत नाही तो सद्गुरू असतो. त्यामुळे सगळे संबंध जे असतात हे कशातरी स्वार्थावर आणि घेण्या देण्यावर आधारित असतात. पण दोन संबंध असे आहेत की जे काही मागत नाही तरी त्यांचा संबंध असतो. जे आहेत आई, बाळाची आई आणि शिष्याचे सद्गुरू. कारण त्यांना शिष्यांचं मोठेपण पाहायला आवडतं आणि आईला तृप्ती, बाळाची तृप्ती अनुभवायला आवडते. यावरून आपल्या लक्षात येतं की सर्व संबंध हे कुठलेही संबंध असू देत ते स्वार्थावर आधारित असतात, म्हणून बंधनात टाकतात. एकच संबंध असा आहे की जो बंधन सोडवतो आणि तो म्हणजे सद्गुरू. सद्गुरूंचं वर्णन करताना म्हणतात, कारण सगळे संबंध जे आहेत हे शरीराशी संबंधित आहेत, पण शरीराविना संबंध असलेला एक संबंध आहे आणि तो म्हणजे सद्गुरू आहे. सगळे संबंध मला जन्माला घालण्यासाठी कारण ठरतात. संसारातले सगळे संबंध, माझा आईवडिलांशी असलेला संबंध, बायका मुलांशी असलेला संबंध, मित्रमंडळीशी असणारा संबंध, जगातल्या जड वस्तूशी असणारा संबंध हा जन्म देण्यास कारण ठरतो. असा एकच संबंध आहे की तो संबंध बंधनमुक्त करतो, ते म्हणजे सद्गुरू. ज्यांच्याशी संबंध ठेवल्यामुळे माझं जन्ममरणच थांबतं त्याला मोठा संबंध म्हणायचा, आणि तो संबंध म्हणजे सद्गुरू आहे. वास्तविक संबंधामध्येच बंधन तयार होतं. संबंध ठेवले नाहीत ना तर बंधनच घडत नाही. मला ज्या गोष्टी आवडतात ना त्या संबंधामुळे आवडतात, आणि आवडतात म्हणजे आसक्ती निर्माण होते त्याची. ही आसक्ती निर्माण व्हायला कारण संबंध आहेत. संबंध म्हणजे रिलेशन्स. मग माझं जड वस्तूशी रिलेशन असेल, प्रॉपर्टीशी, धन संपदा, सोनं नाणं याच्याशी असणारं नातं असेल, मुलाबाळाशी असणारं, मित्रमंडळीशी असणारं नातं असेल, आणि या ठराविक शरीराशी असणारं माझं नातं असेल. ही सगळी नाती जी आहेत ही संबंधातून बंधच तयार करतात.
बंधनच तयार करतात आणि बंधन दुःखदायक असतं. पण बंधनमुक्त करणारा आणि दुःखातून मुक्ती देणारं एकच संबंध आहे आणि तो म्हणजे सद्गुरूंचा संबंध आहे. असा एकच संबंध आहे की ज्याला कशाच्या लाभाची इच्छा नसते तरी ते प्रेम करत असते, ती आई असते. माऊलीने म्हणून दोनच व्यक्तीचा उल्लेख करताना जपून केला. आजही या दोन व्यक्तींना चॅलेंज करता येत नाही. हजारो वर्षे झाली श्रुतीने लिहून ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत, आजही आईचं प्रेम बाळाबद्दल तसंच आहे आणि आजही सद्गुरूंच्या बद्दलचं प्रेम, सचित्याबद्दलचं असणारी कृतार्थतेची भावना जी आहे ती तशीच आहे, काही बदललेली नाही. किती चॅलेंज न करताना ओवी म्हटलं मगाशी, त्याचं कारण ते आहे. म्हणून सर्व संबंध मला बंधनात टाकतात, एकच संबंध मला मुक्त करतो, बंधन मुक्त करतो. म्हणून खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे की सुखानं सुखी होणं, समोरच्या व्यक्तीच्या सुखानं सुखी होणे. त्याच्यात त्याचं सुख कशामध्ये आहे, त्या सुखामध्ये आपण सुखी होणे फार अवघड गोष्ट आहे बरं काय. ही संतांना जमली, सद्गुरूंना आईला जमली. बाळाचं पोट भरलं की आईला उपाशी पोटी सुद्धा पोट भरल्यासारखं वाटत असतं. आई जरी उपाशी असली आणि बाळाला पाजवून बसली तर तिला वाटते माझंच पोट भरलं. हे मोठेपणा जो आहे ना तो आईकडंच आहे. म्हणून कधी त्याचं आजारपण असलं बाळाचं, त्याला जेवण गोड लागत नाही त्या आईला. जरा जरी बाळ आजारी पडायला शिंकलं तर ही आपण स्वतः आजारी असल्यासारखं वाटतं. हे एकमेव आहे. शिष्याला जेव्हा ज्ञानाची प्राप्ती तळमळ चालू असते पण लवकर होत नाही, त्यावेळी सद्गुरूंना सुद्धा वाईट वाटत असते, याला लवकर ज्ञान व्हावं. ते संकल्प करतात याला ज्ञान व्हावं म्हणून. म्हणून प्रसवती हे शब्द जे पद मुद्दाम वापरलेला आहे. प्रसवती म्हणजे खरंच जन्म देणारे. कारण दत्त घेऊन सुद्धा आई होते का नाही, होते. एखाद्या बाळाला दत्त घेतलं ती पण आईच असते की त्याची, आणि ती ऑफिशियली कशी लिगली आई असते. तिचं नोंदी सुद्धा बरोबर असतात. जर दत्त घेणारे असेल, एखादी संगोपन करणारी असते, ती पण माताच असते. पण बालकाचं सुखदुःख जे आहे ते प्रसवल्याशिवाय कळत नाही बरं काय. मुद्दाम त्याला जन्म घातला तरच तिचं त्याच्याशी नाळ जोडलेली असते. नाळ हा शब्द फार महत्वाचा आहे. आईच्या बाळाच्या संबंधाचं ते प्रतीक आहे. त्याची नाळ जोडलेली असते. त्यामुळं आईची बरीचशी गुणसूत्र त्या मुलामध्ये असतात. त्यामुळं श्री गुरु आणि शिष्य संबंध तसेच असतात. इथं श्रीकृष्ण अर्जुन असा शिष्य संबंध आहे. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊली यांचा संबंध आहे. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, या सगळ्यांचं जर असे उदाहरणं आपण जर घेतली तर या उदाहरण आपल्या लक्षात येईल की किती तळमळ होती शिष्यांच्याबद्दल की यांना लवकर ज्ञान व्हावं म्हणून. किती तळमळ असते. ते 4 पाय फूट मागे आलेले असतात आपल्यासाठी. वास्तविक त्यांचा प्रवास पुढे असतो पण आमच्यासाठी ते मागे येतात. पण मागे येणाऱ्या सद्गुरूंना आपण 4 पाय पुढे जाऊन भेटावं असं मला वाटतच नाही ना. मी तसाच तिथं बसलेला असतो. मग ते म्हणतात त्याला गरज नाही वाटते, राहू दे. कारण ते 4 पाय पाठीमागे आलेले असतात, तरी पण हा 2 पाय पुढे जायला तयार नसतो. हा विचार जर लक्षात ठेवला आपण तर सद्गुरूंचा जे असणारा संबंध जो आहे तो संबंध लाभाविना प्रीती करणारा आहे. त्यामुळे श्रीगुरूंना शिष्याची नेहमी चिंता असते. म्हणून त्याच्या कृतार्थतेचा खरा आनंद हा श्रीगुरूंनाच होत असतो, अन्यांना होणार नाही बरं काय. कृतार्थ झालेला शिष्य आहे, मुक्त झाला. अशा मुक्त झालेल्यांची सुद्धा द्वेष करणारी मंडळी आपल्याकडे समाजामध्ये आहेत, बघायला मिळतात. त्यांची संख्या जास्त आहे. कारण त्यांना मुक्त झाला असं तो म्हणत नसतो, तरी सुद्धा मुक्ततेचा आनंद घेत असतो. आणि आपण इतक्या वर्ष काय केलं, मुक्त झालोच नाही. मुक्त झाल्यासारखे लोक, मुक्त मी झालोय असे म्हणणारी लोक भेटवली, किंवा मीच म्हणून घेतलं की मी मोठा माणूस आहे मला म्हणा असं म्हणायला सांगून सुद्धा मी मुक्त झालो नाही. मग त्याला वाईट वाटत असेल का नाही, वाटत असेल. त्यामुळे एखादा मुक्त झालेल्याचा सुद्धा तो द्वेषाला बळी पडण्याची शक्यता आहे. आता तो कोणाचा द्वेष करत नाही भाग वेगळा, पण तरी सुद्धा त्याचा मात्र द्वेष होऊ शकतो. पण सद्गुरू मात्र जर त्याला तो मुक्त झाला शिष्य तर त्याच्या कृतार्थतेचा अनुभव आनंद घेत असतात. किती सुंदर ओवी माऊलींनी टाकलेली आहे बघा. आणि ओवीचं स्पष्टीकरण सुद्धा अतिशय सुंदर आहे. देखा बाळकाची या धनी धाईजे का शिष्याचेनी झाले पण होईजे. झाले पण म्हणजे काय, कृतार्थ होणे.
आणि बाळकाच्या धनीधाई जे बाळकाच्या तृप्तीनं तृप्त होणारी, आनंदानं आनंदी होणारी आणि शिष्याच्या पूर्णत्वानं कृतार्थता प्राप्त करून घेणारे हे सद्गुरूची एकलेली जाणीजे का प्रसवती या. का म्हणजे किंवा, काचा अर्थ काय, किंवा दोन्हीपैकी एक. कोण, एक तरी सद्गुरू किंवा आई, ह्या दोघांनाच खरा कृतार्थतेचा आनंद होत असतो दुसऱ्यामुळं. आता दुसऱ्याच्या सुखामध्ये आनंद मानणारे फार कमी लोक आपल्याला बघायला मिळतात. म्हणून पुढे वर्णन करतात 56 नंबरच्या ओळीमध्ये, म्हणून ही सात्विक भावाची मांदी कृष्णा अंगी अर्जुना आधी न समातसे परिबुद्धी सावरुनी देवे. अर्जुनाच्या अगोदरच श्रीकृष्णाच्या अंतःकरणामध्ये सात्विक भाव जागृत झाले होते, पण त्याने तो भाव आवरला. माऊली कसं म्हणतात बघा, काही वेळा स्वतःला आवरावं लागतं, तसं सद्गुरू कधी कधी स्वतःला आवरतात. एवढं प्रेम आलेलं असतं तर ते प्रेम ते आवरून धरतात. इथं वर्णन केलेलं आहे. सात्विक भावाची मांदी म्हणजे समुदाय, मांदी म्हणजे मांदियाळी, त्याचा समुदाय मावत नव्हता. कृष्णा अंगी अर्जुनाआधी, देव काय केलं, कृष्णाच्या अंगी अर्जुनाच्याच अगोदर आला होता. न समातसे, मावत नव्हती, समातसे न मावत नव्हती, परी बुद्धी सावरूनी देवे, पण देवाने तो विचार आवरून धरला. कारण त्यांना म्हणजे त्यांच्याच मनामध्ये अगोदरच अष्टसात्विक भाव निर्माण झाले होते. अष्टसात्विक भाव निर्माण होणं ही श्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे. आठातला कुठला तरी भाव परमार्थिक साधना करताना असला पाहिजे. त्यामध्ये स्तब्धता, 8 भाव सांगितलेले आहेत बघा. स्तंभ म्हणजे स्तब्धता होणे, स्वेद घाम फुटणे, त्याला म्हणतात आपण रोमांच उभे राहणे, आवाजात बदल होणं, त्याला स्वरभंग म्हणतात. हा स्वरभंग होऊ शकतो. कंप सुटतो अंगाला, अंग थरथरायला लागतं, चेहरा आरक्त होतो, काही वेळा डोळ्यातून अश्रू येतात, अगदी चित्ताचा लय होणं, वर्ण बदल होणं, वर्ण म्हणजे आवाजात बदल होणं, हे 8 भाव एकूणामध्ये आहेत. कत्री भजन म्हणताना ते हे भाव याचा कुठला तरी जागृत व्हावा अशी अपेक्षा आहे, म्हणजे भजन पोचतं. नाम घेताना सुद्धा अष्टसात्विक भाव बऱ्याच जणांचे होतात. काहींना अशी लालसर असा चेहरा होतो, काहींना हाताला पायाला कंप फुटायला लागतो, काहींना घाम येतो, काही जण अगदी स्तब्ध होऊन बसतात, काही जण निश्चेष्ट असतात. अशी सगळे जे भाव आहेत हे अष्टसात्विक भाव आहेत. वास्तविक गीतेच्या तत्वज्ञानाने अर्जुनाचा मोह जातच होता, त्याचे अष्टसात्विक भाव जागृत व्हायला पाहिजे होते. पण माऊली म्हणतात त्याच्या आधी भगवान श्रीकृष्णाचे अष्टसात्विक भाव मावेन असे झाले. इतके का, तर माझा शिष्य कृतार्थ व्हायला लागलेला आहे, त्याला ज्ञान व्हायला लागलेलं आहे, त्याचा मोह जायला लागलेला आहे. ही कृतार्थता जी आहे ती सद्गुरूंच्याकडे म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्याकडे आहे, आणि म्हणूनच त्याबद्दल तो विचार करतो. कोण, अर्जुन. विचार म्हणण्यापेक्षा हे अष्टसात्विक भाग माऊली आपल्याला सांगायला लागले. किती सुंदर असं वर्णन युद्धभूमीचं करताना जे भगवद्गीतेला जमलं नाही ते माऊलीने नंतर येऊन उघड केलं. अगोदर जे जमलं नाही माऊलींना, का तर ते युद्धभूमीवर सांगत होते आणि आता शांत बसून नेवासीच्या खांबाला टेकून सांगत होते. त्यामुळे दोन्हीतला फरक आहे ना. रथावर बसून जी गीता सांगितली तीच नेवाशाच्या ठिकाणी खांबाला टेकून स्पष्ट मराठी भाषेत सांगितली. एक संस्कृत गीता आणि एक मराठी गीता, दोन्ही गीताच आहेत बरं काय, फक्त त्यामध्ये भाषेचा फरक आहे. सांगणारा वक्ता सुद्धा एकच आहे, सांगणारा वक्ता आहे. श्रोते बदलत गेले. तुम्हा आम्हासारखे श्रोते आता आहेत की जे ज्ञानेश्वरी ऐकतात, पण वक्ते मात्र तेच आहेत. भगवान श्रीकृष्ण तेच भगवान ज्ञानेश्वर माऊली आहेत. त्यामुळे दोन्हीच्या ठिकाण बदललेत, भाषा बदलली, पण वक्ते मात्र बदलले नाहीत. श्रोतेही बदलले असतील पण वक्ते मात्र बदलले नाहीत. असा अष्टसात्विक भावाचा मेळावा
भगवान श्रीकृष्णाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला होता. आणि आता काय सांगू आणि काय नको, केवढी दया उत्पन्न झाली असेल, किंवा ह्या कृतार्थतेमुळे केवढी कृतार्थता प्राप्त झाली असेल. वरच्या उवीला पकडून याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. लहान बाळकाला जो दूध पिऊन होणारा चेहऱ्यावरला आनंद पाहून जो आईला आनंद होतो, तोच सात्विक भाव भगवान श्रीकृष्णांच्या मुखावरती दिसायला लागला. एखाद्या सद्गुरूंनी ज्ञान दिल्यानंतर शिष्यामध्ये होणारे आनंदाच्या ज्या उकळ्या फुटतात ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, त्या ज्ञानप्राप्तीच्या उकळ्या बघून आनंद पाहून जो एखाद्या सद्गुरूंना आनंद होईल, तसा आनंद भगवान श्रीकृष्णांना झाला. म्हणून माऊली म्हणतात की अष्टसात्विक भाव निर्माण झाले अर्जुनाच्या अगोदरच. अर्जुनाच्या अगोदर म्हणजे काय, सांगतानाच एवढं भरता आलं त्यांना की माझा शिष्य आता कृतार्थ व्हायला लागलेला आहे. म्हणजे झाले पण होईजे असं वर्णन केलेलं आहे. हे झाले पण जे आहे अर्जुनाचं म्हणजे मोह जाणं, ही गोष्ट प्रक्रिया सुरू झालेली आहे. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणून ही सात्विक भावाची मांदी कृष्णा अंगी अर्जुना आधी न समातसे परी बुद्धी सावरुनी देवी. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.